प्रकार तुझ्यासोबत घडतोय? काय तक्रारी केलेल्या आहे? कुठलं शिक्षण घेतो आहे आणि काय तुझ्यासोबत होतं आहे? सर, मी गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज जळगाव इथे MBBSच्या फायनल इयरचा विद्यार्थी आहे. आणि फर्स्ट इयरमध्ये जेव्हा मी इथे फर्स्ट इयरला आलो तेव्हा 1-2 महिने चांगले गेले. पण त्याच्यानंतर जो मला त्रास सुरू झाला रॅगिंगचा, फॉर एक्झाम्पल बाथरूममध्ये मारहाण करणे, बेल्टनी मारहाण करणे, माझं सामान फेकफाक करणे, बाहेरच्या लोकल मुलांना माझ्या रूमवर येऊन झोपवणे, त्यांच्या थ्रू माझी रॅगिंग घेणे, माझा मोबाईल फोडणे, ह्या सर्व प्रकार जेव्हा सुरू झाले त्याच्यानंतर ऐन एक्झामच्या कालावधीमध्ये माझ्या रूममध्ये 11-12 मुलं कंडोमचे पॅकेट घेऊन येणे, मला अश्लील व्हिडिओ दाखवून त्या कृत्यांमध्ये सहभागी होण्यासाठी फोर्स करणे, ते नकार दिल्यास मला मारहाण करणे, हे प्रकार जेव्हा अतिशय वाढले त्याच्यानंतर मी ज्या सरांच्या नावाच्या ह्या धमक्या यायच्या, कसोटे सर, त्यांना रिक्वेस्ट केली मी आणि माझ्या पालकांनी की हे सर्व प्रकार थांबवण्यासाठी. तर आम्हाला सरळ धमकी दिल्या गेली की याला आम्ही घरी बसू आणि सायकॅट्रीची याला पण गोळ्या घ्यायला लावू आणि तुम्हाला पण म्हणजे पेरेंट्सला पण गोळ्या घ्यायला लावू. आणि याच्यानंतर जेव्हा आम्ही वारंवार या गोष्टीसाठी रिक्वेस्ट केली तेव्हा आमची एक अपेक्षा ही होती, डीन सर जे आहेत गिरीश ठाकूर सर, त्यांना पण आम्ही खूप रिक्वेस्ट केली. तर आमची एक अपेक्षा ही होती की ह्या सर्व गोष्टी थांबतील. पण त्याच्यानंतर ह्या गोष्टी न थांबता मला इथल्या लोकल गुंडांनी पार्किंगमध्ये अडवून तू चुकीच्या जागी पार्क केलेली आहे गाडी, याच्यावरून वाद घालणे आणि नंतर तुझे तुकडे करून फेकू, तुझ्या गाडीचे तुकडे करून फेकू असे म्हणत मला जबरदस्ती डीन ऑफिसपर्यंत घेऊन गेले आणि डीन सर तुला बाकीचं सांगतील अशा प्रकारच्या धमक्या मला दिल्या गेल्या. आणि जेव्हा आम्ही याच्यासाठी डीन सरांना रिक्वेस्ट केली तेव्हा किशोर इंगोले सर यांनी आम्हालाच उलट धमकावलं की याचं इथे कॉलेजला, हॉस्टेलला, जळगावमध्ये कुठेही काही होईल, तुम्ही तुमच्या रिस्कवर याला पाठवा आणि आम्ही पूर्ण प्रशासन याच्या विरोधात उभं करू, अशा मला धमक्या देण्यात गेल्या. त्याच्यानंतर जेव्हा आम्ही ही रिक्वेस्ट परत केली डीन सरांना तेव्हा योगिता बावस्कर मॅम, दीपक शेजवळ सर आणि किशोर इंगोले सर यांनी आम्हाला तिथून धक्के मारून हकलून दिले की तुम्ही कोणाकडेही जा, कुठेही जा, काहीही करा, याचं आम्हाला जे करायचं आहे तेच करू आणि तुम्हाला जर तुमच्या मुलाला सुरक्षित इथे शिकवायचं आहे तर तुम्ही कोर्टात जा, असं म्हणून आम्हाला तिथून हकलून दिलं. ज्याच्यानंतर आम्ही नाईलाज असतो पोलीस स्टेशनला गेलो. पोलीस स्टेशनमध्ये जेव्हा आम्ही रिक्वेस्ट केली तेव्हा पोलिसांनी पण FIR घेतली नाही, तर त्यांनी आमच्याकडून तक्रार अर्ज घेतला आणि त्यांच्यामध्ये पण त्यांची अट ही होती, आम्हाला फक्त तेव्हा जी मारहाण झाली होती म्हणजे डॉक्टर किशोर इंगोले सरांनी धमकवल्याच्या 4 दिवस की इथे यायचं नाही, त्याच्या 4 दिवसानंतर मला इंटर्नशिपचे जे इन्व्हिजिलेटर म्हणून आलेले मुलं होते परीक्षेवर, त्याच्यातलं एक कुंदन चौधरी म्हणून आहे, त्यांनी म्हणजे ब्रुटली खूप जास्त प्रमाणात मारहाण केली आणि त्याच्यामुळे माझ्या मानेच्या अशा पॉईंटवर त्यांनी मारलं की मला 4 महिने मान उचलता येत नव्हती आणि 10 महिने त्याच्यामुळे मला घरी राहावं लागलं, बेडरेस्ट घ्यावा लागला आणि त्याच्यानंतरही मला लिहिता येत नव्हते. तर मला रायटर घेऊन एक 10वीची मुलगी, तिला स्पेलिंग सांगून वगैरे सर्व हे करून मला पेपर द्यावे लागले आणि ते वर्ष कसेबसे काढावे लागले. पण त्याच्यानंतरही म्हणजे आमची त्याच्यानंतर जेव्हा आम्ही रिक्वेस्ट केली की हे प्रकार थांबवा तेव्हा याचा हा इथे आला तर हेच होईल असे म्हणून डॉक्टर किशोर इंगोले सर, डॉक्टर दीपक शेजवळ सर यांनी, डॉक्टर योगिता बावस्कर मॅम यांनी तिघांनी आम्हाला तिथून हकलून दिले आणि कोर्टात जायला सांगितले. तेव्हा आम्ही जेव्हा अर्ज करायला गेलो म्हणजे FIR करायला गेलो पोलीस स्टेशनमध्ये तेव्हा त्यांनी FIR घेतली नाही आणि सांगितलं की तुम्हाला सुरुवातीपासूनचं सर्वच याच्यात टाकावं लागेल. आम्हाला फक्त कुंदन चौधरीचा जो पार्ट आहे की त्यांनी जे मारलं, त्याच्या मित्रांसोबत त्यांनी जे धमकवलं की याच्यानंतर तू कॉलेजमध्ये दिसला नाही पाहिजे, इथे दिसला तर आम्ही तुझी शाळा घेऊ, तुला सोडणार नाही, अशा टाईपच्या ज्या त्यांनी धमक्या दिल्या सर्व, त्याचीच आम्हाला एक FIR करायची होती. आणि जी मला मारहाण केली गेलेली होती आमची एकच रिक्वेस्ट होती की त्याच्यावर योग्य तो उपचार व्हावा आणि त्याची एक MLC करण्यात यावी. पण तसं कुठलंही सहकार्य ना कॉलेजमधून भेटलं ना पोलिसांकडून भेटलं. त्यांनी पण आम्हाला हे सांगितलं की जे तुमचे डीन सर आहेत ते जे सांगतील आम्हाला तेच करावं लागतं, आम्ही त्यांच्या बाहेर जाऊ शकत नाही, आम्ही त्यांच्या पलीकडे जाऊ शकत नाही. आणि त्याच्यानंतर जी कमिटी बसली त्याच्यामध्ये तहसीलदार मॅम होत्या सर्व आणि ज्या शिक्षकांची मी नावं टाकलेले होते, ज्यांनी मला धमकवलेलं होतं, जे माझ्या सायकेट्री टेस्टसाठी वारंवार प्रेशराईज करत होते, त्याच शिक्षकांना कमिटीमध्ये बसवलं गेलं. आणि याच्यावर आम्ही ऑब्जेक्शन पण घेतलं की ही कमिटी आम्हाला अमान्य आहे. पण तरीही त्याचं म्हणजे त्याच्यावर त्यांनी त्याला दुर्लक्षित करून तीच कमिटी ठेवली आणि त्या कमिटीने पूर्णपणे सर्व तिथे सिद्ध झाल्यावर पण चुकीचा अहवाल दिला. आणि आमच्याकडे ज्या तक्रारीच्या OC होत्या त्या सर्व डीन सरांनी आमच्याकडून तेव्हा मागून घेतल्या आणि त्या आम्हाला परत कोणीच दिल्या नाही. आणि त्या OC हव्यात तर तू पोलीस स्टेशनला गेला, आता पोलिसांनाच जाऊन माग आणि तू कोणाकडे गेला तरी मी सर्वांना मॅनेज करेल, अशी धमकी त्यांनी मला दिली. आणि सर आता हे जे प्रकार चालू आहे म्हणजे आता त्याच्यानंतर आता ऐन एक्झामच्या कालावधीमध्ये 1-2 महिन्याआधी मला
मला बेदम मारहाण करण्यात आली. म्हणजे मी जेव्हाही कॉलेजला जातो तेव्हा माझ्या पोटात एक्झाम बोर्डनी मारणे, खुंबे माझ्या पोटात मारणे, खांद्यावर मारणे, मानेवर मारणे, हे प्रकार वारंवार चालू आहेत. त्याच्यामुळे माझी मानेचं दुखणं बसत नाही आहे. मी 3 वेळेस या मानेच्या दुखण्यामुळे मरता मरता वाचलो आणि पोटामध्ये पण त्यांनी इतकं मारलं होतं की मला इन्फेक्शन झालं होतं. तर म्हणजे माझ्या हातातून रक्त वगैरे निघोस तर मारलं मला. आता तुझी नेमकी काय मागणी असेल त्याच्यामध्ये? आणि सर माझी मागणी आहे की मला तिथे सिक्युअर केलं गेलं पाहिजे. आता त्याच्यामध्ये मुलांनी मला मारलं पहिले सुरुवातीला आणि मी त्याचा विरोध केला, त्याला विचारणा केली की तू मला का मारतोय. तर त्याची जी गर्लफ्रेंड आहे तिने पण मला मारहाण करणे सुरू केले आणि वरून माझ्या संदर्भात तुम्ही डीन यांना लेखी तक्रार दिली होती का? सर डीन सरांना आम्ही लेखी सर्व दिलं. जी एमएलसी त्यांनी काय केली सांगितलं मग? सर डीन सरांनी मी केलेल्या तक्रारीवर कमिटी न बसवता त्या मुलीने जी माझी खोटी तक्रार केली, आम्ही जी हे जी मारहाण झाली याच्यानंतर आम्हाला ऑलरेडी कॉलेजमधून हकलून दिलेलं आहे वारंवार. त्याच्यामुळे आम्ही फर्स्ट या केसमध्ये पोलीस स्टेशनला जाऊन रिक्वेस्ट केली की आमची ही जी आहे FIR घ्या. तर त्यांनी एमएलसी केली, एमएलसी कॉलेजमधूनच झाली. त्याच्यानंतर आमची मागणी ही होती की मला इथे सिक्युअर वातावरण द्या. आणि काय हे मागणी आहे आता तुझी? सर आता पण मागणी ही आहे की आता हे जे मुलींना ते समोर करतायत आणि माझ्यावर खोटे गुन्हे दाखल ते करतायत. त्या मुलीने आता माझी खोटी तक्रार केलेली आहे की यांनी मला अनफेअर टच केला वगैरे. आणि तिने हे पण मान्य केलं जेव्हा म्हणजे तिने हे पण मान्य केलं की यांनी मला कुठलंही अश्लील कृत्य केलेलं नाही, पण माझ्या तो जो मित्र आहे तिचा सुमित ढगे त्याला वाचवण्यासाठी मी हे सर्व करते. हे तिने कमिटी समोर मान्य केलं, पोलिसांसमोर मान्य केलं. पण त्याच्यानंतरही जो कॉलेजमधून अहवाल आला आहे त्याच्यामध्ये परत मला सायकेट्रीची टेस्ट घेण्यासाठी फोर्स केला जात आहे, मला 1 वर्ष मागे ठेवण्यासाठी फोर्स केला जात आहे. तर हे जे फोर्स मला वारंवार करतायत सायकेट्री टेस्टसाठी आणि आता हे मुलींना जे समोर करतायत. सर रॅगिंग तर खूप होते आहे. म्हणजे कोण सिनियर करतंय? सर विद्यार्थी करतायत. पहिली सिनियरच्या मुलांपासून स्टार्टिंग केली, आता माझ्या क्लासचे पण मुलं त्याच्यामध्ये मेजॉरिटीमध्ये हे इन्व्हॉल्व्ह केले आणि आता सर मुलींना पुढे करतायत. माझ्यावर खोटे आरोप घेऊन मला घरी बसवण्याचा सर पूर्ण प्रयत्न चालू आहे. तर मला शिक्षण पूर्ण करता यावं सुरक्षितपणे, ही सर माझी मागणी आहे. तुझं नाव? नाव प्रथमेश सुनीलराव देशमुख, कुठं शिक्षण घेतो? गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जळगाव. फायनल इयरला आहे सर सध्या. ओके. 4 वर्षापासून शिक्षण चालू आहे. काय सांगणार? तुमचा मुलगा जो आहे तो डॉक्टरचं शिक्षण घेतो, नेमकी काय त्याच्यासोबत घटना घडते, काय तुम्ही तक्रार केलेली आहे? सुरुवातीपासून सर त्याची जेव्हा रॅगिंग घेतल्या गेली, त्याला मारहाण केल्या गेली, अशा ठिकाणी मारल्या गेलं की त्याला 4 महिने त्याची मान उचलल्या गेली नाही. 10 महिने तो घरी होता. वारंवार डीन सरांकडे गेलो, पोलीस स्टेशनला गेलो. डीन सरांकडे गेल्यानंतर कॉलेजमधल्या OC आम्हाला दिल्या जात नाही, कारवाई कमिटी ज्या बसतात त्या कमिटीचे अहवाल दिल्या जात नाही. पोलीस स्टेशनला जर गेलो न्याय मागायला तर पोलीस सांगतात की तुमच्या मुलाच्या कॉलेजचे डीन सर जे आहेत ते जे सांगतील तेच आम्ही करू, त्यांच्या म्हणण्यानुसार ह्या केसेस रॅगिंगमध्ये बसत नाही, त्याच्यामुळे आम्ही तुमच्या तक्रार घेऊ शकत नाही. मी एकच मागेल की माझ्या मुलाला जे सायकेट्री टेस्टसाठी वारंवार दबाव टाकला जात आहे त्याच्यावरती त्याला एक्झाम उद्या तर आज जे हॉल तिकीट दिल्या जाते त्याच्यासोबत जे सायकेट्री टेस्टचं लेटर दिल्या जात आहे त्याच्यावरती 1 वर्ष त्याला मागे राहा किंवा सायकेट्रीची टेस्ट करून आम्हाला रिपोर्ट आणून दे. तर त्याला काही झालेलं नाही, त्यांनी कधी कोणाला शिवी दिलेली नाही, चापट मारलेली नाही. जे मुलं त्यांना मारहाण करतात त्याला सायकेट्रीची गरज नाही आणि माझा मुलगा जो काहीच करत नाही, कधी कोणाच्या भानगडीत नसतो, कशात नसतो, त्याला सायकेट्री टेस्टचा वारंवार दबाव टाकला जात आहे. मी एकच सांगेल की माझ्या मुलाला न्याय देऊन त्याचं शिक्षण पूर्णपणे सुरक्षित जीवन जगून आणि सुरक्षित शिक्षण घेऊन त्याला MBBS पूर्ण करू द्यावं. कारण आम्ही जे आहे अगदी मध्यमवर्गीय म्हणू शकणार नाही, एक एसटी कंडक्टर जे 1-1 रुपया जमा करून आम्ही मुलाला लावलेला आहे. खूप बिकट परिस्थितीमध्ये मुलाला शिकवलेलं आहे. दोन्ही मुलांना शिकवताना अनेक अडचणी आल्या. मुलीला सुद्धा MBBS करत आहे, मुलगा सुद्धा MBBS होत आहे. ओपन कॅटेगरी मधून एवढी मोठी फी भरा, पैसे नसताना घरी तडजोड करा आणि पोरांना इथं पाठवा आणि इथं पाठवल्यानंतर हे लोक रॅगिंग घेऊन मुलाला पूर्णपणे बरबाद करत आहे, त्याचं उद्ध्वस्त करत आहे. एवढंच नाही, मी वारंवार डीन सरांकडे जाते, जे शिक्षक याच्यामध्ये त्याला त्रास देतात त्यांना सुद्धा म्हणते की माझ्या मुलाचं जर काही चुकलं असेल सर मला सांगा, मी तुमच्या पाया पडते आणि माफी मागते. फक्त त्याला जो हा त्रास देऊन राहिले तुम्ही लोक, हा त्रास थांबवा, त्याचं शिक्षण त्याला पूर्ण करू द्या. तर त्यांचं एकच उत्तर असते, तुम्ही कुठेही जा, आम्ही सर्व मॅनेज करू, आम्हाला जे करायचंय तेच त्याच्यासोबत करू. कुठल्या कॉलेजमध्ये होतोय? तुम्ही पोलिसात तक्रार केलेली आहे का? पोलिसांचं हो सर, जेव्हा पोलिसांकडे फर्स्ट टाइम त्याला गुंड्यांनी धमकवलं होतं तेव्हा आधी आम्ही कॉलेजला गेलो, तिथं डीन सरांना हात जोडून विनंती केली, तर डीन सरांनी आम्हाला इंगोले सरांचं कॉन्टॅक्ट, इंगोले सरांशी जेव्हा मी फोनवर बोलली की सर फक्त तुम्ही एक करा की कॅमेरे बघा, ज्या व्यक्तीने त्याला धमकवलंय त्याला फक्त समजून सांगा, कारण आम्ही इथं नसतो, तुम्ही इथं असता, तुमच्या अंडरटेकिंग खाली हे मुलं आहेत.
तर त्याला इथंच काय कुठंच जळगावात कॉलेजला कुठंच काही व्हायला नको, ही जबाबदारी तुमची आहे. तर सरांनी आम्हाला तेव्हा डीन सरांच्या ऑफिसला कॅमेरे नाही म्हणून सांगितलं, आणि जेव्हा आम्ही सोमवारी सरांना भेटायला गेलो तिथून परत पाठवून दिलं, तेव्हा पोलीस स्टेशनला गेलो. त्या गाडी नंबर यांनी बघितलेला होता, ज्या गुंड्यांनी याला धमकवलेलं होतं आणि गाडीवर बसून गेले होते, ते गाडी नंबर तेव्हा त्यांना पोलिसांना सांगितलं, तेव्हा त्यांनी एनसीआर घेतला. जेव्हा कुंदन चौधरी नामक इंटर्नशिपच्या एका मुलांनी त्याला मारलं होतं त्याच्या सहकाऱ्यांसोबत, तेव्हा पोलीस स्टेशनला गेलो, तेव्हा सुद्धा खूप विनंती केली की सर त्याला खूप मारल्या गेलेलं आहे, प्लीज एवढं करा तुम्ही आणि त्याला मदत करा. तेव्हा सुद्धा त्यांनी आमची FIR घेतली नाही, तक्रार अर्ज घेतला आणि त्याच्यावर कमिटी बसली. कमिटीमध्ये सर्व सिद्ध झालं. तहसीलदार मॅम स्वतः या कमिटीला हजर होत्या, माहिती अधिकारी होते. त्यांनी विविध प्रकारे प्रश्न विचारले, विविध प्रकारे तिथं प्रश्नांची ते उत्तरं दिल्या गेली. त्या मुलांना बोलवलं गेलं, मुलांनी माफी मागितली आणि आम्हाला सांगितलं गेलं की 4.5 वर्ष तुमचा मुलगा इथं सुरक्षित राहील, फक्त तुम्ही या मुलांना एवढ्या वेळेस माफ करा. सर आम्ही मोठ्या मनाने आमच्या मुलाचा विचार केला, त्या मुलांच्या शिक्षणाचा सुद्धा विचार केला आणि त्यावेळेस त्या डीन सरांना म्हटलं ठीक आहे सर, पण तुम्ही आम्हाला गॅरंटी द्या की आमच्या मुलाला इथून पुढे मारहाण होणार नाही. त्यांनी गॅरंटी घेतली, सर्व केलं, पण परत जेव्हा तो कॉलेजला येतो त्याला मारहाण केल्या जाते आणि अशा ठिकाणी मारल्या जाते की कमीत कमी 1 महिना तो कॉलेजला येऊ शकला नाही पाहिजे. आता जी मुली सर एकच मागणी राहील की आता त्यांनी मुलांना बाजूला करून मुलींना पुढे केलेलं आहे आणि माझा मुलगा कसा आहे हे कॉलेजमध्ये सुद्धा सर प्रत्येक जण सांगेल, त्याची एकही मैत्रीण नाही, त्याला त्या आमच्या कोणाच्याच तत्व त्या गोष्टी बसत नाही की त्यांनी मुलीची छेड काढावं म्हणून. त्यांनी आता मुलींना समोर केलेलं आहे. तर मी एकच सांगेल की त्यांनी असं कोणाच्याही मुलीला समोर करून विनाकारण तिची बदनामी करू नये आणि माझ्या मुलाची सुद्धा बदनामी करू नये आणि एकच न्याय द्यावा की माझ्या मुलाचं जे राहिलेलं शिक्षण आहे ते त्यांनी तिथं सुरक्षितपणे त्याला पूर्ण करू द्यावं. त्याला कोणत्याही गोष्टी तटकून टाकून त्याला घरी बसवण्याची, त्यांची जी सायकेट्री टेस्ट करून घरी बसवण्याचे प्रयत्न आहे, त्यांना उत्तर मागितल्यानंतर त्या गोष्टीचं त्यांच्याजवळ उत्तर नसते की का त्याला सायकेट्री टेस्टचं लेटर दिलं गेलं, का तुम्ही हे करत आहे. त्यांचं एकच असते, तुम्ही कुठेही जा, आम्हाला हे द्यायचंय, आम्ही हे देऊ. कमिटीच्या प्रत्येक मीटिंगमध्ये सिद्ध झालाय की माझ्या मुलावर अन्याय झालाय म्हणून. आणि ह्या मीटिंग ज्या होतात ह्या डीन ऑफिसमध्ये घेतल्या जात नाहीत, कारण डीन ऑफिसमध्ये ऑडिओ रेकॉर्डिंग, व्हिडिओ रेकॉर्डिंग असते. वासनिक सरांच्या ऑफिसला एकतर आधी इंगोले सर होते, इंगोले सरांच्या ऑफिसला घेतल्या जायच्या. मुकुल वासनिक सर जे सध्या तिथं UG डीन आहेत, त्यांच्याशी मी वारंवार भेटली, त्यांना वारंवार सांगितलं की सर हे सर्व थांबवा म्हणून. तर त्यांचं असते की हेच होणार आहे, तुम्हाला ऍडजस्ट करावं लागेल. यावेळेस तर त्यांनी अहवाल एवढं सिद्ध झाल्यानंतर MLC झालेली आहे, सर्व झालेलं आहे, तरी माझ्या मुलाच्या विरोधात अहवाल दिलेला आहे की यांनी त्या मुलीने जी तक्रार केली आहे ते पूर्ण तक्रार केलेली आहे. त्या तक्रारी कमिटीमध्ये सिद्ध झाल्यानंतरही कुठलाही पुरावा नाही. तिथं सर ज्या ठिकाणी ही घटना होतात तिथं कॅमेरे असतात. आम्ही ती सुद्धा रिक्वेस्ट करतो की सर तुम्ही कॅमेरे बघा. तर आम्हाला लेखी स्वरूपात ते दाखवतात की इथं कॅमेरे नाहीये. तुम्ही डीन ऑफिसच्या बाहेर गेल्या तिथेही कॅमेरे नाहीये. जिथं या घटना होतात, कुंदन चौधरीने जिथं मारलं होतं PSM डिपार्टमेंटला, तिथं कॅमेरा होता सर. आणि आता सध्या जी सुमित डगे आणि साक्षी दुबेची केस झाली आहे त्या रूम मध्ये मी स्वतः जाऊन पाहून आली, तिथे 4 कॅमेरे आहे. 4 कॅमेरे असताना सुद्धा मला वासनिक सरांनी लेखी स्वरूपात दाखवलं की पहा त्या डिपार्टमेंट कडून आलेला आहे, तिथं कॅमेरा नाहीये. तुमच्या आता एकच मागेल सर की माझ्या मुलाला न्याय द्यावा आणि त्या मुलांवर योग्य ती कारवाई करावी. माझं नाव मिसेस भारती सुनील देशमुख. मॅडम काय सांगाल, MBBSच्या शेवटल्या वर्षाला प्रथमेश देशमुख नावाचा विद्यार्थी, त्याच्यावरती गंभीर आरोप आहे. त्याचे आरोप आहेत की महाविद्यालयात मला माझ्यावरती रॅगिंग केली जाते, मला त्रास केला जातो, मला मारहाण केली जाते, असं त्याला गंभीर आरोप आहे. हो, प्रथमेश देशमुख आमच्या महाविद्यालयामध्ये फायनल इयर म्हणजे शेवटच्या वर्षाचा विद्यार्थी, MBBSचा विद्यार्थी आहे. आणि पहिल्या वर्षाला तो जेव्हा होता MBBS तेव्हापासून आतापर्यंत त्याने विविध वेळा तक्रारी केल्या आहेत. त्यापैकी बऱ्याचशा तक्रारी ज्या होत्या त्या त्याच्याच वर्गातल्या ज्या सोबत शिकणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या विरुद्ध होत्या. आणि त्या अनुषंगाने तेव्हा आम्ही समिती स्थापन केली कॉलेज प्रशासनाने आणि त्या समितीने निष्पक्षपणे त्याचा चौकशी करण्यात आलेली आहे. तर ही समिती फक्त कॉलेजच्या शिक्षकांची नव्हती, तर यामध्ये विविध प्रशासनाचे व्यक्तीही सामील होते, जसे की पोलीस प्रशासनातर्फे काही रिप्रेझेंटेटिव्ह आणि जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे एक तहसीलदार मॅडम होत्या, त्याही त्या अँटी रॅगिंग कमिटी किंवा चौकशी समितीच्या सदस्या होत्या. आणि अशा सगळ्या लोकांनी मिळून त्याची निष्पक्षपणे चौकशी केली आणि सगळे जे पुरावे किंवा सगळ्या गोष्टींची दखल घेऊन त्यांनी तसे अहवाल दिले आहेत. आणि त्यापैकी जे पण सगळे अहवाल होते त्यामध्ये त्यांनी केलेल्या तक्रारीमध्ये खूप काही तथ्य असं आढळलं नाही.
आणि त्याची चौकशी अहवाल होते ते आम्ही आमच्या वरिष्ठ कार्यालयाला किंवा आमची युनिव्हर्सिटी MUHS युनिव्हर्सिटी आहे त्याला आम्ही तेव्हा कळवण्यात आलेले आहेत. म्हणजे यात त्याने आपल्या प्राध्यापकांवर पण गंभीर आरोप केलेले आहेत. त्यांचं म्हणणं आहे की प्राध्यापक पण सहकार्य करत नाही आणि जी समिती नियुक्त केली जाते ती समिती पण व्यवस्थित निर्णय देत नाही असं पण आरोप केले जातात. हो, तर प्राध्यापकांबद्दल पण जेव्हा जेव्हा म्हणजे तो फर्स्ट इयरला होता तर तेव्हा फर्स्ट इयरच्या काही अध्यापकांविरुद्ध, सेकंड इयरला आल्यावर तसं त्यांनी बऱ्याच वेळा मेनली जे समितीचे सदस्य होते किंवा इतर अध्यापक आहेत तर त्यांच्याविषयी अशा तक्रारी केलेल्या, तर त्यावर सुद्धा समिती गठीत करून त्याचीही चौकशी करण्यात आली आणि त्याचेही अहवाल अवेलेबल आहेत किंवा ते आम्ही वरिष्ठ कार्यालयाला पाठवले आहेत. त्या अहवालामध्ये पण काही तथ्य आढळून आलं नव्हतं. मॅडम, त्या विद्यार्थ्याचं असं म्हणणं आहे की मला मारहाण केले जात आहेत, मला बाहेरचे गुंडे कॅम्पसमध्ये मारले जातात, तरी पण आपलं जे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कुठली मदत करत नाही, त्या माध्यमातून त्याला पोटाला विजा झालेली, त्याला खाजगी उपचार घ्यावा लागला होता. एखाद्या विद्यार्थ्याला बाहेरचे गुन्हेगार येऊन मारतात, कुठपर्यंत? नाही, हे बघा, आम्ही इथले अध्यापक आहोत आणि आम्हाला सर्व विद्यार्थी सारखे आहेत. तर अशी कोणती मारहाणीची त्यांनी जेव्हा पण तक्रार केली तर तेव्हा CCTV फुटेज किंवा असं काही आम्ही चेक केलं तर त्यामध्ये तथ्य पहिली गोष्ट आढळलं नाही. आणि त्यांनी काही वेळा इकडचेच जे विद्यार्थी आहेत त्यांनी मारहाण केली असं म्हटलं आहे, पण तेव्हा पण इतर कोणत्याच विद्यार्थ्यांनी त्याच्या बाजूने कधी साक्ष दिली नाही असं त्या चौकशी अंती अहवालामध्ये आढळून आलं आहे. आणि जसे दुसरे विद्यार्थी आहे तसा तो आम्हाला पण समानच आहे, त्यामुळे त्याला जेव्हा पण अडचण तो कधी आमच्याकडे घेऊन आला तर आम्ही त्याचं निरसन करण्याचा किंवा त्याला मदत करण्याचा प्रयत्न केला आणि पुढेही करत राहू. त्यांचा असं देखील दावा आहे की विद्यार्थ्यांनी कधी त्याच्या बाजूने बोलला तर शिक्षणाची अडचण म्हणून विद्यार्थी भीतीपुढे बोलत नाही, असं त्याचं म्हणणं आहे. नाही, बऱ्याच वेळा तर त्याच्या ज्या कंप्लेंट्स आहेत त्या त्याच्या सोबत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांवरच आहेत. तर त्यामुळे तसं पाहिलं तर ते रॅगिंगमध्ये मोडतही नाही आणि तरीही चौकशी करण्यात आली. आणि असं म्हणजे सगळे विद्यार्थी आहेत ते एकमेकांसोबत राहून शिकायला त्यांना जास्त आवडेल. आणि इनफॅक्ट कधी कधी असंही झालेलं आहे की त्याचे ज्युनियर विद्यार्थ्यांनी त्याच्या विरुद्ध रॅगिंगची कंप्लेंट केली की ह्याने मला मारलं, आणि इनफॅक्ट तेव्हा आम्हाला CCTV फुटेजमध्ये तसं दिसलं पण होतं. परंतु तेव्हा पण मग म्हणजे आम्ही अशी सिन्स तो पण एक विद्यार्थी आहे तर त्याची पण चौकशी करून तो पण अहवाल आम्ही वरिष्ठांना कळवला आहे. त्याचं म्हणणं असं आहे मॅडम की पहिल्या वर्षापासून तर आतापर्यंत मला जेव्हा वेळोवेळी मला मारहाण करण्यात आली की ठीक आहे आपण एक वेळेस मारलं म्हणजे ती गँग रॅगिंग म्हटलं जात नाही. नाही, मारणं ही रॅगिंग होते. असं म्हणणं आहे की जेव्हा मी एक्झाम होते, एक्झामच्या आदल्या दिवशी मला मारलं जातं बा, नंतर मी कमजोर पडू यासाठी असं केलं जातं. मोबाईल वगैरे पण हो, तर मग तेच मी तुम्हाला म्हणते की आम्ही इथले अध्यापक आहोत किंवा इथले अधिष्ठाता आहे किंवा सगळं प्रशासन आहे, आमच्यासाठी सगळे विद्यार्थी सारखे आहेत. आणि आम्ही एक हेतुपुरस्कर एखाद्या विद्यार्थ्याला काही इजा होईल किंवा त्याला शिकायला नको असं कोणी वागायला म्हणजे आम्ही वागत नाही. आणि आतापर्यंत त्यांनी जेव्हा जेव्हा ही कंप्लेंट किंवा तक्रार केली आहे तेव्हा त्याची चौकशी झाली आहे. एवढंच मला वारंवार सांगावंसं वाटतं. CM कडे थेट आपली तक्रार केलेली होय. कॉलेजची, तेव्हापासून त्याला कमीत कमी 2.5 ते 3 महिन्यापासून जरा तो व्यवस्थित होता. म्हणजे तक्रार केली म्हणजे 3 महिने अवधी शांत असतात, नंतर परत तीच परत बोंब होते. नाही, मग मी तेच तुम्हाला दाखवू इच्छिते की आम्ही त्यांनी केलेल्या तक्रारीचं पूर्ण हे असं एक कंपायलेशन केलं आहे आणि त्यामध्ये त्या तक्रारीची झालेली पूर्ण कार्यवाही म्हणजे चौकशी, त्या चौकशी समितीत कोण कोण होतं, त्याचा अहवाल काय आला, तो कोणाकोणाला आम्ही पुढे पाठवण्यात आला, हे सगळं यामध्ये आहे. तर यामध्ये आपण बघू शकतात की भरपूर मोठी ही तक्रारांची यादी आहे. हे काही तक्रार त्यांनी केलेल्या आहे, काही तक्रार त्याच्या विरुद्ध आहे. त्याच्या वर्गमित्रांनी पण त्याच्या विरुद्ध तक्रारी केल्या आहे, एका मुलीने पण रिसेंटली त्याच्या विरुद्ध तक्रार केली आहे. तर या सगळ्या तक्रारीचा अहवाल हा अवेलेबल आहे आणि असं कंपायलेशन पण यामध्ये आपण बघू शकतात की सगळ्यांची चौकशी झाली आहे आणि निष्पक्षपणे त्याची आम्ही म्हणजे असं त्याला हेतुपुरस्कर त्रास देण्याचा असा कोणत्याच प्रशासनाचा हेतू नाहीये किंवा तसं कधीच करण्यात आलं नाहीये. त्याचं असं देखील म्हणणं आहे की मी त्यावेळेस तक्रार पोलीस स्टेशनपर्यंत केलं, त्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून मला प्रेशर करण्यात आलं होतं,
मुलांच्या वतीने टॉर्चर करण्यात असताना मुलींकडनं देखील तक्रार करून माझ्यावर टॉर्चर करण्यात येत आहे, नाही, हे असं त्याचं म्हणणं आहे. कुठपर्यंत नाही, हे- याच्यात काही तथ्य नाहीये. कारण की त्यांनी पोलीसमध्ये याच्या आधी पण भरपूर वेळा मला वाटते कंप्लेंट केली आहे विद्यार्थ्यांविरुद्ध किंवा प्रशासनाविरुद्ध, शिक्षकांविरुद्ध, पण त्या चौकशीमध्ये पण मला वाटतं की काही तथ्य आढळून आलं नाही. यदि तो दोषी असेल तर त्यावेळेस शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने त्याच्या फॅमिलीला काही नोटिसा देण्यात आल्या होत्या का आपल्या वतीनं? दोषी एकदा समज दिला होता त्याला, मग कागदावर का नाही घेण्यात आला? यदि तो कागदावर होता है ना समज. आणि सीसीटीव्ही मध्ये मारहाण झाल्यानंतर शासनाच्या वतीनं, प्रशासनाच्या वतीनं त्याला रेकॉर्डवर का नाही घेण्यात आलं? त्यांनी मारहाण केली होती. हा, पण त्यावेळेस का नाही घेतलं नाही, record? त्याला समज देण्यात आला होता, कारण की तो पण एक विद्यार्थी आहे. जे पण झालेलं लेखी तर का देण्यात नाही आलं? लेखीच दिलेलं ना त्या समितीचा रिपोर्ट. एकदा त्यांनी ज्युनियर मुलाला मारहाण केलेली अशी तक्रार होती, ज्युनियर मुलांनी त्याच्या विरुद्ध केली होती. तर तेव्हा त्याच्या चौकशीमध्ये आढळून आलेलं की बाबा सीसीटीव्ही फुटेज भेटलं होतं, पण तेव्हा त्याला समज देण्यात आला होता. कागद स्वरूपात का नाही घेण्यात आले समज? कागद स्वरूपातच असेल, असं- म्हणजे मी त्या समितीत नव्हते, त्या चौकशी समितीत मी नव्हते. तो विद्यार्थी आहे, त्याचं पण नुकसान व्हायला नको, त्याच्या विरुद्ध पण कोणती तक्रार जायला नको, आणि त्याचं मेनली शैक्षणिक नुकसान व्हायला नको, म्हणून त्याच्यावर काही कडक कार्यवाही केली नाही, पण त्याला समज देण्यात आला होता. त्याची चौकशी समितीचा अहवाल हा उपलब्ध आहे, तो पण आम्ही मीडिया समोर